दिल्लीमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर खरं तर भाजपची मातृ संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काय म्हटलंय, त्यांनी खरं तर या सरकारला एक सल्ला दिला आहे। तो नेमका सल्ला कोणता आहे आणि सरकार तो सल्ला मान्य करणार आहे का? युवकांचं हे आंदोलन आहे ते यशस्वी होण्याच्या टप्प्यावर आहे का? कारण मोहन भागवतांचं हे विधान पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरं तर भाजपला काहीतरी सल्ला संघ देऊ पाहत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नेमके नरेंद्र मोदी आणि त्यांचे मित्र पक्ष नेमका निर्णय काय घेतात हे पाहण्यासारखं असणार आहे। नेमका सल्ला कोणता दिला, मोहन भागवत यांनी काय म्हटलंय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। आपल्या सर्वांना माहितच आहे की आता आंदोलन जे आहे काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टीने ज्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे, खरं तर हे कॉक्रोच जनता पार्टीने उभं केलेलं आंदोलन आहे। काँग्रेस आता एंट्री करत आहे। अशा पार्श्वभूमीवर नेमकं सरकारनं काय निर्णय घ्यावा, सरकार देखील गोंधळात पडलेलं असताना एकीकडे युवकांचं आंदोलन जोरात सुरू असताना सरसंघचालक मोहन भागवतांनी मात्र केलेले विधान हे सर्वांना खरं तर विचार करायला लावणार आहे। कारण त्यांनी थेट नकळत का होईना सरकारला काही सल्ले दिले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की युवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये आणि युवकांच्या मागण्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर युवक गप्प बसणार नाही। कारण कालचा युवक होता जे की आई वडील म्हणेल तेच मुलं ऐकत होते, परंतु आज असं नाही, जे सांगितलं ते मुलं तर ऐकतातच, परंतु हे असं का म्हणून विद्यार्थी प्रश्न विचारतात। हा तरुण आज प्रश्न विचारतोय। कालचा काळ होता की आई वडिलांनी सांगितलं की हे असंच आहे तर हे असंच आहे असं मान्य करायचं होतं, परंतु आजची पिढी हे मान्य करत नाही असं मोहन भागवतांचं म्हणणं आहे। ते त्यांच्या आई वडिलांचं सांगितलेलं मत ते मान्य करत नाहीत, त्यांना तर्क लावतात आणि तर्क लावून ते प्रश्न विचारतात। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं या युवकांना द्यावे लागतात आणि म्हणून कुठेतरी तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असा सल्ला मोहन भागवत यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो। त्यांना आता आदेश देता येणार नाही। मोहन भागवत म्हणतात की तरुणांना आता आदेश देता येणार नाही, त्यांच्याशी संवाद साधावा लागणार आहे। यावरून आपल्या लक्षात येतं की संवाद साधावा लागेल, आदेश देता येणार नाही असं जेव्हा मोहन भागवत म्हणतात तेव्हा कुठेतरी सरकारला ते नकळत सल्ला देत आहेत की संवाद साधा, त्या विद्यार्थ्यांना त्या तरुणांना असंच मोकळं सोडू नका, ते तुम्हाला प्रश्न विचारत आहेत त्याची उत्तरं द्या, त्यांच्याशी संवाद साधा। जर तुम्ही त्यांना आदेश दिला तर ही पिढी तुमचं ऐकणार नाही असा थेट सल्ला मोहन भागवत देतात। यावरून एक लक्षात येतं की सरकार कुठेतरी झुकत आहे का किंवा सरकार आता नमलंय का? कारण मध्यरात्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ येणं, पुन्हा मेरे प्यारे बच्चो फ्रेंड्स म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करणं आणि माझ्या मित्रांनो तुम्ही हे माझं ऐका असं सांगणारे नरेंद्र मोदी खरं तर एक मोठा या पद्धतीने जेव्हा आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी माध्यमांमध्ये आले किंवा मीडियामध्ये आले किंवा त्यांच्या मन की बात बोलताना ते आले, तेव्हा अनेक कॅमेरे घेऊन आणि अतिशय नियोजनबद्ध असायचं, परंतु अचानक मीडिया समोर येऊन आणि एक व्हिडिओ तयार करून तो मुलांना त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संबोधित केलेला आहे। त्यामुळे त्यांचं जे काही कालचं मत होतं, त्यांची जी काही भूमिका होती ते कुठेतरी सरकार तुमचे प्रश्न ऐकून घेणार आहे आणि नमल्यासारखी ती भूमिका वाटली। कारण गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी असा कोणताच व्हिडिओ आजपर्यंत काढून टाकला नाही, कारण त्यांचा सर्व थाट जो आहे तो थाट आपण सर्वांनी पाहिलाय। परंतु परवाला मध्यरात्री सर्व विद्यार्थ्यांना फ्रेंड्स म्हणून संबोधित करणे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे असं म्हणणं म्हणजे कुठेतरी सरकार नमतं घेत आहे काय हा प्रश्न पडलेला आहे। आणि आता मोहन भागवत यांचं जे काही विधान आहे, युवकांशी तरुणांशी संवाद साधा, त्यांना आदेश देऊ नका असं जेव्हा मोहन भागवत म्हणतात तेव्हा कुठेतरी सरकारला तो सल्ला आहे। आणि त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी जे काही विधान केलेलं आहे त्यावर भाजप आणि मित्रपक्ष नमलेत का हा खरं तर प्रश्न आहे। आणि म्हणून संघ आणि मोदी यांचा जर आपण विचार करायला गेलं तर संघाने खरं तर नरेंद्र मोदी यांना आदेश दिला असं म्हणायचं का किंवा संवाद साधा असा सल्ला दिला म्हणावं लागेल। कारण जे मातृ संघटन आहे ते मातृ संघटन त्यांना हा सल्ला देऊ शकतं, कारण तो अधिकार मातृ संघटनेचा आहे असं वारंवार आपण पाहिलेलं आहे आणि ते दिसून देखील येतं। एकूणच काय तर तरुणांचे प्रश्न जाणून घ्या,
तरुणांना नेमकं काय म्हणायचंय, त्यांचं काय चाललंय हे लक्षात घ्या, असाच सल्ला मोहन भागवत यांनी सरकारला दिलाय. आणि आपण पाहतोय सरकार देखील नमती भूमिका घेत आहे. नेमक्या आजच्या या एकूण परिस्थिती पाहता पुढे काय घडणार आहे आणि तेच खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. सरकारला राजीनामा द्यावा लागेल का, किंवा प्रधानमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागतो का, हे पाहण्यासारखं असणार आहे. परंतु मोहन भागवत यांनी घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि ते खरं तर एखाद्या जबाबदार व्यक्तीनं अशी भूमिका घेणं गरजेची होती आणि ते मोहन भागवत यांनी भूमिका घेतली असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला काय वाटते, नेमकं पुढे काय घडेल, कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.